नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता शेतमार्केट बुलेटिनमधून आपण आपल्या महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराविषयी माहिती घेणार आहोत. आज आपण आपले जे 2 महत्त्वाची पिकं आहेत, कापूस आणि सोयाबीन, याच्या तरी माहिती घेणारच आहोत. पण आपण आज विशेषतः 2 मसाला पिकांविषयी बोलणार आहोत. ते म्हणजे जिरा आणि हळद. तसंच आपण ज्वारीचा सुद्धा आढावा या व्हिडिओमधून घेणार आहोत. ज्वारी यासाठी कारण यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी कमी पाण्याचं पीक म्हणून ज्वारीला पसंती दिली आहे. त्यामुळे ज्वारीच्या भावाविषयी माहिती घेणं गरजेचं आहे. चला तर मग सुरू करायचं आजचं आपलं शेत मार्केट बुलेटिन. नेहमीप्रमाणे सुरुवातीलाच आपण सोयाबीनविषयी आढावा घेऊयात. आजचा जर आपण विचार केला सोयाबीन बाजाराचा, तर आपल्याला असं दिसतं की सोयाबीन बाजारात काहीशी नरमाई आली होती. फक्त देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातसुद्धा सोयाबीन आणि सोयाबीनच्या दरात कालच्या तुलनेत काहीशी नरमाई आली होती. देशाच्या बाजाराचा विचार केला तर देशामध्ये आज क्विंटल मागं 50 ते 100 रुपयांनी भाव कमी झाले होते. मग बाजार समित्यांमध्ये भाव पातळी काय होती? सरासरी भाव होता 4,800 ते 5,000 रुपये. मग प्रक्रिया प्लांटचे भाव काय होते? तर प्लांटचे भाव होते 5,100 ते 5,250 रुपये. प्लांटचे सोयाबीन विक्रीचे भाव होते 43,000 ते 44,000 रुपये प्रति टन. म्हणजेच मागच्या 2-3 दिवसाचा जर आपण आढावा घेतला तर कालच्या तुलनेत आज भाव काहीसे कमी झाले आणि मागच्या 3-4 दिवसापासून सतत चढ उतार आपल्याला पाहायला मिळाले. सोयाबीनच्या भावामध्ये आणखी काही दिवस आपल्याला असे चढ उतार दिसू शकतात, अशी परिस्थिती बाजारातली आहे असं अभ्यासक सांगतात. आपला पुढचा शेतीमाल आपण बघूयात ते म्हणजे कापूस. कापसाविषयी जर बोलायचं झालं तर कापसाचे भावसुद्धा स्थिर दिसत नाहीत, काहीसे चढ उतार होत आहेत. कापसाच्या आंतरराष्ट्रीय बाजार जर आपण बघितला, आंतरराष्ट्रीय वायदे पाहिले तर आपल्याला 78 ते 80 सेंट प्रति पाऊंडच्या दरम्यान मागच्या 2 ते 3 आठवड्यांपासून दिसत आहेत. तर देशातील बाजारातील सरासरी भाव पातळी 6,800 ते 7,300 रुपयांच्या दरम्यान होती. आता बाजारातील आवकेचा जर आपण विचार केला तर आवक सरासरी असल्याचं सांगितलं जातं. मागच्या 2 आठवड्यांपासून आवक काहीशी अधिक असल्याचं व्यापारी सांगतायत, तर शेतकऱ्यांनी माल रोखल्याचं काही व्यापारी आणि शेतकरीसुद्धा सांगतायत. उद्योगांच्या म्हणण्यानुसार बाजारामध्ये मागच्या 4-5 दिवसांपासून दररोज 1.5 लाख गाठींच्या दरम्यान कापूस आवक होते आणि आत्तापर्यंत म्हणजे आपला जो हंगाम सुरू झाला ऑक्टोबरपासून, तर आत्तापर्यंत जवळपास 48 लाख गाठी कापूस बाजारात आल्याचं सुद्धा उद्योगांचं म्हणणं आहे. आपण जर पाहिलं मागच्या 4-5 दिवसामध्ये पावसानं कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये कापसाची बाजारातील आवक काहीशी कमी होऊ शकते. पण आवकेचा मुख्य जो हंगाम आहे तो आहे आपला डिसेंबर ते जानेवारी या काळात आवक काहीशी जास्त राहू शकते. पण आवक कमी झाल्यानंतर म्हणजे आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर बाजारात सुधारणा दिसू शकते असाही अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत. आता आपण जे आपलं मसाला पीक आहे जिरा, त्याची थोडीशी माहिती घेऊयात. तसं जिऱ्याचं पीक आपल्याकडे कमी येतं, पण शेतीमाल बाजाराची एक माहिती असावी म्हणून आपण हा माल घेतलेला आहे. तर जिऱ्याच्या भावात आपल्याला आपण याच्या आधीसुद्धा माहिती घेतली की दिवाळीपासून काहीशी नरमाई आलेली आहे. जिऱ्याचा भाव मागच्या काही वर्षातील उच्चांकी पातळीवर होता, पण जशी जशी लागवडीची आकडेवारी पुढे येत गेली तसं जिऱ्याच्या भावातसुद्धा नरमाई येत गेली. स्टॉकिस्ट आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा या काळामध्ये एक नफा वसुलीसाठी जिऱ्याची विक्री मोठ्या प्रमाणात केली होती. त्याचाही दबाव जिऱ्याच्या भावावर आला होता. आजची जर परिस्थिती आपण पाहिली, आजचा जर भाव पाहिला तर जिऱ्याला बाजार समित्यांमध्ये 42,000 ते 44,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळतो आहे. तर आपण जर वायदे पाहिले NCDEXचे वायदे, तर 44,000 ते 46,000 रुपयांच्या दरम्यान व्यवहार होत आहेत. आता जिऱ्याची लागवड सुरू होत असल्यामुळं किंवा वाढत असल्यामुळं भाव कमी झाले हे तुम्हाला सांगितलं. पण मग जिऱ्यांचे मुख्य उत्पादक राज्य कोणती? तर ती आहे गुजरात आणि राजस्थान. या दोन्ही राज्यांमध्ये लागवड सुरू झाली आणि निश्चितच लागवडीच्या आधीपासून भाव विक्रमी असल्यामुळं लागवड वाढत गेली आणि ही लागवड वाढत असल्यामुळं जिऱ्याच्या भावावर दबाव येतो आहे. जिऱ्याचा ही जी काही लागवड आहे ह्या लागवडीचा परिणाम आपल्याला आणखीन काही दिवस जिरा बाजारावर दिसू शकतो असा एक अंदाज आहे. आता पुढचं जे पीक आहे किंवा बाजारभावाचा आढावा आहे तो आहे आपला ज्वारीचा. आता यंदा कमी पाण्याचं पीक असल्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी ज्वारीला पसंती दिली आहे, पण ज्वारी पिकाला दुसरीकडं खूप मोठ्या प्रमाणात तडाखा बसला. खरीपातसुद्धा उत्पादन कमी झालं. आता जो काही अवकाळी पाऊस झाला त्याचासुद्धा मोठ्या प्रमाणात फटका ज्वारी पिकाला बसला आहे आणि यामुळं असं झालं की नेमकं ज्वारीचं उत्पादन किती होईल, किती प्रमाणात घटेल याविषयीची चिंता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आपण सध्या जर बाजारातील आवक पाहिली तर आवकसुद्धा मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कमी आहे. आपण जर मालदांडीचे ज्वारीचा विचार केला, मालदांडी ज्वारीचा भाव सध्या 4,500 ते 5,000 रुपयाच्या दरम्यान आहे. तर हायब्रिड ज्वारी जी आहे तर तिचा भाव 3,000 ते 3,500 रुपये. पांढरे आणि दादर ज्वारी जी आहे तर त्या ज्वारीला आपल्याला 4,000 ते 4,500 रुपयांचा भाव मिळताना दिसतोय. एकूणच उत्पादनाची स्थिती पाहिली तर येणाऱ्या पुढच्या काही दिवसांमध्ये बाजारातील ज्वारीची आवक कमीच राहण्याचा अंदाज आहे.
त्यामुळं ते ज्वारीच्या भावाची जी तेजी आहे म्हणजे जे भाव आहेत हे टिकून राहण्याचा सुद्धा अंदाज आहे आणि हा भाव आपल्याला आणखी काही दिवस दिसू शकतो असा अंदाज ज्वारीचे व्यापारी आहेत किंवा अभ्यासक आहेत हे सगळे व्यक्त करत आहेत. आजचा आपला शेवटचा जो आढावा आहे तो म्हणजे हळद पिकाविषयीचा. आता हळदीची जी काढणी आहे ती आपल्याला पुढच्या काही आठवड्यांमध्ये काही भागांमध्ये सुरू होईल देशातल्या. तर आपण जर हळदीचं पाहिलं तर एक चढ उतार सुरू आहेत. दिवाळीच्या आधीचे 1-2 आठवडे आणि दिवाळीचा काळ जर आपण पाहिला तर हळदीच्या भावामध्ये आपल्याला नरमाई आलेली दिसली होती. पण त्यानंतर पुन्हा हळदीचे भाव काहीसे सुधारले होते. हळदीचा भाव आजसुद्धा आपल्याला सरासरी 12,000 रुपयांच्या दरम्यान दिसतोय. जर आपण एकूणच देशभराचा आढावा घेतला तर आपल्याला 12,000 ते 13,000 रुपयांच्या दरम्यान भाव पातळी दिसते. आता नवं जे पीक आहे हळदीचं ते जानेवारीपासून बाजारात येऊ शकतं आणि यंदा नवं पीक जे आहे म्हणजे जे उत्पादन जानेवारीपासून बाजारात येईल त्याचेसुद्धा उत्पादन यंदा कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं असं झालं की हळदीचे जे भाव आहेत हे मागच्या 2 आठवड्यांपासून आपल्याला काहीसे वाढताना दिसत आहेत. पण नेमकं नवीन पीक बाजारात येणार म्हटल्यावर जो काही स्टॉकमधला माल आहे तो आज सध्या बाजारात येतो आहे आणि काही व्यापारी आणि स्टॉकिस्ट हे नफा वसुलीसाठी म्हणजे जास्त नफा कमवण्यासाठी सुद्धा हळदीची विक्री करताना दिसत आहेत. त्यामुळं झालं असं की हळदीच्या दरात चढ उतार सुरू आहेत. हळद पिकाला विशेषतः पाणी टंचाई, सध्याचा झालेला पाऊस, बदलत्या वातावरणाचा फटका बसतोय त्यामुळे नव्या हंगामातलं उत्पादनसुद्धा कमी राहील. पण एकूणच सध्याची जी बाजारातली परिस्थिती आहे ती जर पाहिली तर नवीन पीक बाजारात येईपर्यंत आपल्याला दरात चढ उतार दिसू शकतात पण दरात फार मोठी घट येण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत. हे होतं आजचं आपलं शेत मार्केट बुलेटिन. पुन्हा उद्या आपण नवीन 5 शेतीमालांच्या बाजाराचा आढावा घेऊ. त्यासाठी ॲग्रोवनच्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसंच आपल्याला वाटत असेल की एखाद्या शेतीमालाची माहिती आपल्याला हवी आहे तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.